हॅलो फ्रेंड्स, आय एम इम्रान सर. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल SCE फॅमिली. विद्यार्थी मित्रांनो, होप सो तुम्ही तुमच्या अकाउंट या सब्जेक्टचा संपूर्ण सिलेबस आतापर्यंत कव्हर केलेला असेल. आजपासून आपण बोर्ड क्वेश्चन पेपर 2023 ची सुरुवात करत आहे. हा आजचा लेक्चर नंबर फर्स्ट आहे. याला तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला. विद्यार्थी मित्रांनो, बघा सगळ्यात पहिले स्क्रीनवरती तुम्हाला क्वेश्चन दिसत आहे, राईट. क्वेश्चन मध्ये आपल्याला खाली जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपल्याला समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर सेकंड आपण सुरुवातीला सॉल्व करत आहे, जो ॲडमिशन ऑफ पार्टनर या चॅप्टरवरती आपल्याला विचारला जातो. यामध्ये आपल्याला खाली सांगितलेलं आहे का जो नवीन पार्टनर आहे सचिन, तो पार्टनरशिपमध्ये ॲड होत आहे, बिझनेसमध्ये ॲज अ न्यू पार्टनर म्हणून येत आहे, राईट. मग बिझनेसमध्ये तो आल्यानंतर कोणकोणते चेंजेस झालेले आहे ते आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहे. वन बाय वन आपण ॲडजस्टमेंट सॉल्व करू आणि नंतर जो रिमेनिंग क्वेश्चन राहणार आहे त्याला आपण ट्रान्सफर करू, चालेल. सो फर्स्ट ॲडजस्टमेंट यामध्ये दिलेली आहे, बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट ₹36,000 अँड मशिनरी अँड फर्निचर टू बी रिड्यूस बाय 10%. आता सगळ्यात पहिले आपल्याला बिल्डिंगची नवीन किंमत दिलेली आहे 36,000. तर आपल्याला काय करावं लागेल, ॲसेट साईडला चेक करावं लागेल बिल्डिंगची ओल्ड व्हॅल्यू किती आहे. आता बिल्डिंगची ओल्ड व्हॅल्यू आहे 30,000 आणि न्यू व्हॅल्यू आहे 36,000. तर इथे काय झालेलं आहे, 6,000चं ॲप्रिशिएशन झालेलं आहे, राईट. मग ॲप्रिशिएशन झालं तर आपण ॲप्रिशिएशनचे दोन इफेक्ट काय करणार, तर सगळ्यात पहिले बिल्डिंगमध्ये आपण प्लस करणार अँड सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला घेणार, चालेल. तर बघा सगळ्यात पहिले आपण बिल्डिंगला इथे लिहून घेऊ. ॲसेट साईडला जी बिल्डिंगची ओल्ड व्हॅल्यू आहे 30,000, यामध्ये ॲप्रिशिएशन जे झालेलं आहे ते आपण प्लस करणार 6,000, टोटल 36,000 अँड सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय बिल्डिंग अकाउंट 6,000. त्यानंतर सेकंड ॲसेट यामध्ये आपल्याला दिलेली आहे मशिनरी. आता मशिनरीची आपल्याला व्हॅल्यू बघावी लागेल, ती आहे 42,000. तर मशिनरीला आपण ॲसेट साईडला लिहून घेऊ 42,000. यावरती आपल्याला रिड्यूस करायला सांगितलेलं आहे, म्हणजे डेप्रिसिएशन आहे. आता डेप्रिसिएशनचे दोन इफेक्ट काय होणार आहे, तर फर्स्ट आपण मशिनरीमधून लेस करू आणि सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला शो करू, राईट. सो मशिनरीवर 10% डेप्रिसिएशन किती येणार आहे, 4,200, राईट. आणि यातून आपल्याला मायनस करायचं आहे, तर रिमेनिंग बॅलन्स राहील 37,800, ओके. अँड सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू मशिनरी अकाउंट 4,200. समजतंय, जी व्हॅल्यू आपण मायनस करतोय त्याला आपण रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला घेणार आणि जी व्हॅल्यू आपण प्लस करतोय ती व्हॅल्यू आपण कुठे घेणार, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला, ओके. यामध्ये अजून एक ॲसेट आपल्याला दिलेली आहे फर्निचर. फर्निचर पण येणार आहे आपलं ॲसेट साईडला. फर्निचरची व्हॅल्यू दिलेली आहे 1,800. यामधून डेप्रिसिएशन मायनस करणार 10%, 180. रिमेनिंग बॅलन्स 1,620 हा बाहेर लिहिणार, ओके. अँड सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू फर्निचर अकाउंट 1,800. इथे आपली फर्स्ट ॲडजस्टमेंट आता संपलेली आहे. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट यामध्ये दिलेली आहे, सचिन शुड पे ₹6,000 ॲज ए शेअर ऑफ गुडविल अँड 50% ऑफ गुडविल विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर इन कॅश. ही ॲडजस्टमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज गुडविलवरच्या ज्या ॲडजस्टमेंट असतात बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सॉल्व करता येत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ॲडजस्टमेंटला व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा सगळ्यात पहिले सांगितलेलं आहे की सचिन जो नवीन पार्टनर आहे हा काय करतोय, 6,000 गुडविल, त्याचा जो शेअर आहे गुडविलमधला तो आपल्याला कॅशमध्ये देत आहे. मग जेव्हा पण बिझनेसमध्ये गुडविल येत आहे तर त्याचे आपल्याला दोन इफेक्ट करायचे आहे. सगळ्यात पहिले आपण काय करणार, तर आपल्याकडे कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट असं एक सेपरेट अकाउंट आपण बनवतो. तर कॅशच्या डेबिटला घेणार आणि सेकंड जे रिमेनिंग पार्टनर्स आहे किंवा जे आपले ओल्ड पार्टनर्स आहे त्यांच्या आपण क्रेडिटला त्याला शो करणार. 6,000 टोटल गुडविल आहे आणि या 6,000ला आपल्याला त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे.
ओल्ड पार्टनर आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेले आहे आदित्य अँड चैतन्य, यांचा रेशो आपल्याला वरती दिलेला आहे 3:2. 6000चं डिस्ट्रीब्युशन आपल्याला या रेशोमध्ये करायचं आहे. फर्स्ट इफेक्ट आपण काय करू, कॅशच्या डेबिटला घेऊन टाकू टू गुडविल अकाउंट 6000. अँड सेकंड इफेक्ट, हे जे ओल्ड पार्टनर आहे त्यांच्या आपण क्रेडिटला घेणार आहे. 2023 मार्चचा जो पेपर आहे हा एक इस्टिमेटेड पेपर आहे ज्यामध्ये आपल्याला करंट अकाउंट बनवायला सांगितलेलं आहे. आपण आतापर्यंत जेवढे पण ॲडमिशन ऑफ पार्टनरचे क्वेश्चन बघितले त्यामध्ये आपण करंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट, इवन फक्त आपण काय बघितलं कॅपिटल अकाउंट कसं बनवायचं त्या टाईपचे पण क्वेश्चन कंप्लीट केलेलं आहे. तुम्हाला जर आतापर्यंत काही क्वेश्चन भेटले नसेल तर एकदा तुम्ही प्लेलिस्ट चेक करू शकता. आता बघा बाळांनो, यामध्ये हे जे 6000 आहे हे आपल्याला काय करायचे, या दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. तर इथं आपण एकदा काय करू, डिस्ट्रीब्युशन करून बघू. म्हणजे 3600 आपल्याला इथं भेटत आहे. 6000 मधले 3600 कोणाचे आहे, आदित्यचे. आता रिमेनिंग जे आहे किती राहणार आहे, रिमेनिंग 2400, राईट. हे कोणाचे असणार आहे, चैतन्याचे. एकदा आपण याला इरेज करून घेऊ, ठीक आहे. हां, याला आपल्याला काय म्हणायचं आहे, बाय गुडविल अकाउंट. डिस्ट्रीब्युशन समजलं तुम्हाला, एकदम बेसिक कॅल्क्युलेशन आहे, होप सो तुम्हाला समजले असेल. आता आपण काय करू, पुढची ॲडजस्टमेंट बघू. यामध्ये आपल्याला त्याच ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे 50% ऑफ गुडविल विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर. विड्रॉनचे ॲडजस्टमेंट दिलेले आहे. जे आपण आता इफेक्ट केलेलं आहे याच्या अपोजिट इफेक्ट आपल्याला करायचे आहे. बट जी व्हॅल्यू आपण घेणार आहे ती फक्त 50% आहे. मग 6000च्या 50% व्हॅल्यू म्हणजे हाफ व्हॅल्यू किती येत आहे, 3000, राईट. आणि 3000चे आपल्याला दोन इफेक्ट करावे लागेल. सगळ्यात पहिले ओल्ड पार्टनरचे आपण काय करणार, डेबिट साईडला शो करणार टू गुडविल अकाउंट. यांनी काय केलेलं आहे, याला विड्रॉन केलेलं आहे. आता आपल्याला डिस्ट्रीब्युशन कोणत्या रेशोमध्ये करायचं आहे, अगेन त्यांचा जो ओल्ड रेशो आहे त्याच रेशोमध्ये डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. आता 3000 टोटल व्हॅल्यू आहे, याचं डिस्ट्रीब्युशन करताना आपण काय करणार, सेम रेशो यूज करणार 3/5. म्हणजे व्हॅल्यू आपल्याला भेटेल इथे 5 1 जा 5, देन 5 6 जा 30, 600 म्हणजे 1800, राईट. 1800 आणि इथे 1200 आपल्याला एवढं कॅल्क्युलेशन भेटेल. समजतंय. याचा सेकंड इफेक्ट आपल्याला कुठे घ्यायचा आहे, आता कॅशच्या क्रेडिटला. बाय गुडविल अकाउंट 3000. डन. एकाच ॲडजस्टमेंटमध्ये गुडविल ब्रिंगची एंट्री आपल्याला दिलेली आहे आणि गुडविल विड्रॉनची सुद्धा एंट्री दिलेली आहे. मग आपण फर्स्ट काय केलं, कॅशच्या डेबिटला आणि हे जे करंट अकाउंट आहे याच्या क्रेडिटला जे शो केलं ते आहे गुडविल ब्रिंगची एंट्री. आणि गुडविल विड्रॉची एंट्री काय केली, याच्या अपोजिट कॅश करंटच्या डेबिटला आणि कॅशच्या क्रेडिटला. ओके, चला आता पुढची ॲडजस्टमेंट जी की खूप कॉमन ॲडजस्टमेंट आहे, प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्हाला ही बघायला भेटेल. लाईक रिटायरमेंट ऑफ पार्टनरच्या क्वेश्चनमध्ये पण ही ॲडजस्टमेंट येणार आहे. डेथ ऑफ पार्टनरमध्ये पण तुम्हाला ही ॲडजस्टमेंट बघायला भेटेल. इवन डिझोलेशन आणि जो आपला एक चॅप्टर आहे कोणता, फायनल अकाउंट, यामध्ये पण तुम्हाला ही ॲडजस्टमेंट बघायला भेटेल. जर एकदा व्यवस्थित बघितली तर तुम्हाला जवळपास 4 ते 5 चॅप्टरमध्ये याचा फायदा होणार आहे. ओके, ॲडजस्टमेंट कोणती आहे, अ प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स टू बी मेड फॉर डाऊटफुल डेट. मीन्स डेटर्सवरती आपल्याला 5% प्रोव्हिजन करायची आहे, याला आपण RDD म्हणतो, राईट. आता डेटर्सची व्हॅल्यू आपल्याला सगळ्यात पहिले बघावी लागेल. डेटर्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 54,000. RDDचे दोन इफेक्ट काय करणार, फर्स्ट डेटर्समधून मायनस करणार अँड सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला घेणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे का डेटर्स शेजारी आपल्याला ओल्ड RDD नाही दिलेली पाहिजे, त्या कंडिशनमध्ये आपण हे इफेक्ट करणार आहे. जर ओल्ड RDD दिलेली असेल तर मग याचे इफेक्ट वेगळे होतात. ओके, आपण त्या टाईपचे व्हिडिओज पण ऑलरेडी अपलोड केलेले आहे ज्यामध्ये आपण बघितलं होतं का ओल्ड RDD जर दिलेले असेल तर मग आपल्याला कशा टाईपचा इफेक्ट करायचा आहे. आता काय करणार आहे आपण, सगळ्यात पहिले डेटर्सला शो करणार आहे कुठे, ॲसेट साईडला, ज्याची व्हॅल्यू आहे 54,000. आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, लेस करायचं आहे RDD 5%. RDD 5% किती येणार आहे, कॅल्क्युलेशन करून घेऊ. सिंपल आहे कॅल्क्युलेशन. अगोदर 1 0 कट करू, 10% व्हॅल्यू आपल्याला भेटेल. त्यानंतर 10% व्हॅल्यू किती येणार आहे, 5400. याच्या आपल्याला हाफ करायचं आहे.
म्हणजे किती येणार आहे 2700 राईट. एवढं मायनस करून घ्या, रिमेनिंग बॅलन्स आपल्याला बाहेर लिहायचा आहे. डन. त्यानंतर ही जी व्हॅल्यू मायनस केलेली आहे याचा सेकंड इफेक्ट कुठे घेणार आपण, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू डेटर्स अकाउंट 2700. समजतंय. काही पण अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकतात बाळांनो. त्यानंतर सेकंड लास्ट ॲडजस्टमेंट दिलेली आहे, ही शुड ब्रिंग ₹18,000 ॲज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. आता कॅपिटल दिलेलं आहे, कॅपिटल ब्रिंगची एंट्री आपण याला म्हणतो राईट. आता कॅपिटल दिल्यानंतर आपण त्याचे दोन इफेक्ट करायचो. फर्स्ट काय करायचो तर आपण कॅश किंवा बँक जे पण आपल्याकडे अकाउंट आहे त्याच्या डेबिटला शो करायचो अँड सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला शो करायचो, जो पण नवीन पार्टनर असेल त्याच्या. पण इथं काय झालेलं आहे, आपण करंट अकाउंट बनवत आहे. जेव्हा करंट अकाउंट बनवणार आहे त्यावेळेस आपल्याला जो सेकंड इफेक्ट आहे तो आपल्याला चेंज करायचा आहे. म्हणजे कसं, फर्स्ट इफेक्ट कॅशच्या डेबिटलाच घ्यायचा आहे टू सचिन कॅपिटल, टू सचिन कॅपिटल अकाउंट. व्हॅल्यू किती आहे कॅपिटलची 18,000. फर्स्ट इफेक्ट सेम राहील बट सेकंड इफेक्ट आपल्याला डायरेक्ट लायबिलिटीला शो करायचा आहे. हा छोटासा चेंजेस इथं होणार आहे. आपण काय करतो इथे वरती लिहितो कॅपिटल अकाउंट राईट. यामध्ये जितके पण बिझनेसचे पार्टनर्स आहे, सुरुवातीला जे ओल्ड पार्टनर आहे आदित्य आणि चैतन्य यांचं दोघांचं नाव लिहिलं आणि लास्टमध्ये लिहिलं सचिन. ओके. तर सचिनची व्हॅल्यू आपल्याला आता माहीत आहे 18,000. ते आपण इथे नोट डाऊन करून घेणार. हा इफेक्ट फक्त चेंज झालेला आहे राईट. फर्स्ट इफेक्ट तसंच्या तसंच आहे. डन. चला लास्ट ॲडजस्टमेंट बघा. स्टॉक इज टू बी टेकन ॲट द व्हॅल्यू ऑफ 30,000. स्टॉकची नवीन किंमत दिलेली आहे आणि ओल्ड किंमत किती आहे बघा 24,600. डिफरन्स कितीचा आहे बघा. पहिली व्हॅल्यू 24,600 आणि नवीन किंमत आहे 30,000. मीन्स 5,400ने हे वाढलेलं आहे राईट. इन्क्रीमेंट झालेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे, ज्याला आपण ॲप्रिसिएशन सुद्धा म्हणतो. मग ॲप्रिशिएशन झालं तर काय करायचं, सेम जसं आपण बिल्डिंगसोबत केलेलं आहे तेच इथं आपल्याला करावं लागेल. फर्स्ट आपण स्टॉकची व्हॅल्यू ओल्ड व्हॅल्यू इथे लिहून घेऊ 24,600 प्लस ॲप्रिशिएशन 5,400 टोटल 30,000 अँड सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय स्टॉक अकाउंट 5,400. इथं आपलं ॲडजस्टमेंट संपलेलं आहे. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, जो रिमेनिंग क्वेश्चन आहे तो ट्रान्सफर करायचा आहे. फक्त आपल्याला 5 मिनटं लागेल बाळांनो. ओके. सगळ्यात पहिले लायबिलिटी साईडपासून बघा. क्रेडिटर्स कुठे जाणार आहे तर आपले लायबिलिटी जाणार आहे. इथं थोडीशी जागा सोडून देऊ बिकॉज करंट अकाउंटचा बॅलन्स आपला इथे येऊ शकतो. मग खाली लिहू आपण क्रेडिटर्स. क्रेडिटर्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 60,000. त्यानंतर कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटचा डायरेक्ट बॅलन्स आपण आता इथे शो करणार आहे. आदित्यचा आहे 42,000, चैतन्याचा सुद्धा आहे 42,000. यांची टोटल आपण करू शकतो 40 + 40 80 + 90 राईट. 90 आणि हे 8,000 त्यानंतर 2 90 1,02,000 राईट. हां. त्यानंतर करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे. करंट अकाउंट तर आपण बनवतोय. मग करंट अकाउंटचा बॅलन्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स बीडी. आदित्यचा बॅलन्स आहे 7,500 अँड चैतन्याचा आहे 6,900. आता ॲसेट साईडमध्ये बघा. बिल्डिंग आपण यूज केलेलं आहे, फर्निचर यूज केलं, मशिनरी यूज केलं, स्टॉक झालं, डेटर झालं, फक्त राहिलं काय कॅश. मग कॅशचा बॅलन्स इथं घेऊन टाकू. कॅशच्या अकाउंटमध्ये कसं लिहिणार आपण टू बॅलन्स बीडी. किती आहे बॅलन्स, कॅश बॅलन्स आहे 6,000. इथं आपला क्वेश्चन ट्रान्सफर झालेला आहे. आता काय करायचं आहे, अकाउंटला क्लोज करायचं आहे आणि जितके पण आपल्याला एक्झाममध्ये मार्क्स येणार आहे ते सर्व आपल्याला मिळवायचे आहे. चला करायची सुरुवात. सगळ्यात पहिले नंबर 1 रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण क्लोज करणार. टोटल आपल्याला भेटेल 11,400 राईट. आता ह्या 11,400 मधून आपण ह्या व्हॅल्यूज मायनस करून घेऊ. रिमेनिंग बॅलन्स जो असणार आहे तो आपण इथे लिहिणार. त्याला आपण नाव देणार नेट प्रॉफिट सीडी. नेट प्रॉफिट आपल्याला भेटेल यामधून जर मायनस केलं 4,320
आता काही कॅल्क्युलेशन मी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्या व्हिडिओची लेंथ ही कमी राहील. ओके, तुम्ही प्रॅक्टिकली करून बघा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस अजून चांगली होऊन जाईल. आता हा जो बॅलन्स आपल्याला भेटलेला आहे 4320, याला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे या पार्टनर्समध्ये. प्रॉफिट आलेला आहे, तर आपण काय करणार आहे, करंट अकाउंटच्या क्रेडिटला घेणार आहे बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट इन ब्रॅकेट नेट प्रॉफिट. दोघांमध्ये त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहे. ओल्ड रेशो आपल्याला क्वेश्चनच्या वरती दिलेला आहे, होप सो तुम्ही स्क्रीनशॉट काढला असेल. तर आपल्याला जो बॅलन्स भेटत आहे 2592 अँड सेकंड बॅलन्स आहे 1728, हे आपल्याला डिस्ट्रीब्युशन भेटणार आहे. यानंतर आपण काय करणार, तर करंट अकाउंट क्लोज करू. करंट अकाउंट क्लोज करताना बघणार आपण दोघांपैकी कोणती साईड मोठी आहे यांची. तर सगळ्यात पहिले आदित्यचे आपण टोटल करू. आदित्यची टोटल येत आहे 13,692. आपण काय करणार, सेम हीच टोटल इथे लिहिणार आहे 13,692 आणि यामधून हा जो बॅलन्स आपल्याला दिलेला आहे त्याला आपल्याला मायनस करायचा आहे. जेव्हा आपण बॅलन्स मायनस करणार, जो रिमेनिंग आपल्याला अमाऊंट भेटणार आहे 11,892. सेम कॅल्क्युलेशन आपण करणार आहे चैतन्यसाठी. चैतन्याची टोटल आपल्याला भेटणार आहे 11,028. 11,028 मधून हा बॅलन्स आपल्याला काय करायचा आहे, अगेन मायनस करायचा आहे. जो रिमेनिंग बॅलन्स भेटेल तो असणार आहे 9,828. याला आपल्याला म्हणायचं आहे टू बॅलन्स सी डी. हा असणार आहे आपला ट्रान्सफर. कुठे ट्रान्सफर करणार, तर बघा करंट अकाउंटचा बॅलन्स आहे. जर या साईडला बॅलन्स येतो तर आपण लायबिलिटी साईडला शो करणार. जर इकडे बॅलन्स आला असता त्याला आपण ॲसेटला लिहिलं असतं. लक्षात ठेवायचं, करंट अकाउंटचा हा डेबिट बॅलन्स आहे, त्याला आपण कुठे शो करणार, तर लायबिलिटीला. आणि जर क्रेडिट बॅलन्स असता तर ॲसेटला. ओके, हां. मग इथे आपण हेडिंग बनवणार करंट अकाउंट आणि यामध्ये लिहून घेणार कोणाकोणाचं नाव आहे. सगळ्यात पहिले आहे आदित्य. आदित्यचा बॅलन्स आहे 11,892 आणि चैतन्याचा बॅलन्स आहे 9,828. ओके, आता या दोघांचे आपल्याला टोटल करून बाहेर लिहायचे आहे. टोटल केल्यानंतर जो बॅलन्स आपल्याला भेटणार आहे तो आहे 21,720. ओके, मी अगेन तुम्हाला सांगतो एक कॅल्क्युलेशन मी करून ठेवलेलं आहे. का, कारण आपल्या व्हिडिओची जी लेंथ आहे ती कमी राहील आणि तुम्हाला लवकर समजेल. ओके, हां. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण टोटल करून घेतली. लास्टमध्ये काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिले आपल्याला कॅश अकाउंटचा बॅलन्स पण काढावा लागेल. इथं जर डायरेक्ट टोटल केली तर मॅच होणार नाही. मग त्यासाठी काय करू, कॅश अकाउंटला क्लोज करू. कॅश अकाउंटला क्लोज करण्यासाठी डेबिट साइडची टोटल बघा 6, 6, 12 अँड 18 कितना हो गया भाई 30,000. 30 मधून मायनस करा 3,000, रिमेनिंग बॅलन्स 27. याला आपल्याला म्हणायचं आहे बाय बॅलन्स सी डी. ॲसेट साईडचा बॅलन्स आहे म्हणजे कॅशचा बॅलन्स आहे, तर आपण कुठे शो करणार, ॲसेटला. कॅश अकाउंट 27,000 आणि लास्टमध्ये टोटल करणार आहे. तर आपल्याला टोटल किती भेटणार आहे बघा, बॅलन्स शीटची टोटल आपली येणार आहे 1,83,720. 1,83,720. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. परीक्षेमध्ये आपल्याला 10 मार्क मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण 2023 मार्चचा जो इस्टिमेटेड पेपर आहे त्याचा फक्त सेकंड क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. याचे प्रत्येक लेक्चरचे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही जर ग्रुपला जॉईन केलं नसेल तर ग्रुपला जॉईन करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आपण काय करणार आहे, प्रत्येक क्वेश्चनचा एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवत आहे. त्यामुळे काय होईल, व्हिडिओ छोटा राहील आणि तुम्हाला समजायला पण सोपं जाईल. होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल. काही पण अडचण असेल तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. हॅव अ गुड डे. थँक्यू.